सुट्ट्या लागल्यापासून तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना सांगता का हो, आमची आजी ही करायची, आमची आजी ती करायची. तर मी सुद्धा तसंच सांगते हो. पण आपल्या मुलांनी सुद्धा आपल्या नातवासनी सांगण्यासाठी आपल्याला काहीतरी केलं पाहिजे ना हो. पण पहिल्याच्या काळी कसं साखर चपाती, लाल तिखट चपाती असे काहीतरी करून द्यायचे. आपण जरा फॅशनेबल आहेत, त्यामुळं आपली नातवंडसुद्धा जरा आपल्यावरची असणार, म्हणजे जास्तच पुढची असणार, ती तुम्हाला कळालंच असेल. मग त्यांच्यासाठी काहीतरी सांगण्यासाठी ना आज मी छान पदार्थ केला आहे, अगदी आपल्या स्टाईलमधला. पहिलं आपल्या आजी कशी चुलीपाशी बसली की भूक लागली की साखर चपाती करून द्यायची. पण आपण कसं जरा मॉडर्न असल्यामुळं त्या चपातीत जरा वेगळं काहीतरी करणार आहोत. म्हणजे आपली मुलंसुद्धा म्हणणार की आमची मम्मी आमची भूक लागली की अशाची करून द्यायची बरं का. तर काय करायचं, चपाती घ्यायची, त्यामध्ये घालायचं मॅगी मसाला, त्यामध्ये चिली फ्लेक्स, मुलांच्या आवडीचं लाल काश्मीरची पावडर, म्हणजे तिखट आवडतं ना त्यांना, तेल घालायचं थोडंसं आणि चीज चांगलं घासून घालायचं. अशा प्रकारे मी 5-6 चपात्या केल्या. त्यामुळे म्हटलं लक्षात आलं की आपण सुद्धा हे व्हिडिओ केला पाहिजे. 5वी ते 6वी चपाती होती आणि मुलांना खूप आवडलं बरं का ही चपाती. अगदी वेगळी इंटरेस्टेड चपाती झाली तयार, झटपट अशी. तर कुठला दुसरा पदार्थ करून देण्यापेक्षा त्यांना ही चपाती करून घाला, खूप आवडीने खातील बरं का. आणि पोरं पण खुश आणि ती खात्याला बघून आपण सुद्धा खुश होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या नातवासनी काय तर सांगायला झालं आपल्या पोरांना, म्हणून असं काहीतरी हा पदार्थ तयार केला. ह्यामध्ये मसाले ॲड केले, तुमच्या आवडीचे सुद्धा मसाले तुम्ही ॲड केले तरी सुद्धा चालतात, तरी सुद्धा छान लागतं. असे काय तर साध्या सिंपल रेसिपी असतात, पदार्थ असतात ना, हेच पदार्थ ना खूप चवीला टेस्ट असतात, म्हणजे एकदम जबरदस्त असतात. ते आपण लाटून घेणार आहोत. अगदी चपाती असते तसं पुरण भरतोचं भरून घेतला आहे मसाला, चीज वगैरे घालून. आणि कसं आता अलीकडे अवेलेबलच असतं आपल्या घरामध्ये, चीज म्हणा बटर म्हणा, नसलं तरी सुद्धा चालतं चीज वगैरे, किंवा हे अशा पद्धतीने मॅगी मसाला वगैरे घालून चटपटीत मस्त चवीला लागतं. घरामध्ये भांजे लोकसुद्धा आले असतात, त्यांनासुद्धा करून घाला अशा पद्धतीनं. घरच्या घरी पिझ्झा असं म्हटलं तरी सुद्धा पोरं खुश होतात बरं का. मसाला घालून करपूस भाजून घ्यायचं, मिडियम गॅस करून ना कुरकुरीत भाजून घ्यायचं, म्हणजे चपातीला छान मध्ये करपूसपणा असं चव येते. आणि त्यावर आणि जरा चीज घालायचं, म्हणजे अगदी पिझ्झा असतो ना तसंच अगदी नेक्स्ट लेवल चव जाते बरं का. तर ही तयार झाली आहे आपली मसालेदार चपाती. आणि आपण आजी नंतर झालो ना तर आपली मुलं जेव्हा नातवांना सांगतील ना, अशा पद्धतीने काहीतरी खोडकरपणे सांगणार, आमची मम्मी भूक लागली की आम्हाला असलं काहीतरी करून द्यायचे बरं का. मॅगी मसाला घालायची, हे असं चीज वगैरे घालायची आणि अशी चपाती करून द्यायची. आता कुठं साखर चपाती वगैरे ह्या गोष्टी लुप्त होत चालल्यात, तर आपण ह्या जगल्या पाहिजेत. पण काळानुसार थोडंसं आपण बदलतो, म्हणून त्यांच्यासाठी ही चपाती छान तयार केली आहे. बघू शकता, हे वर चीज घातलं आहे, मसालासुद्धा आतून किती सुंदर दिसत आहे आणि चवीलासुद्धा छान लागते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ह्याची चव आवडणारच, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देणार. आणि नक्की अशा पद्धतीनं तयार करा आणि आवडल्यास जाता चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.